आहे ठाणे महापालिकेच्या निवडणुकीमध्ये शिंदे सेनेतील बंडखोरीमुळे मानपाडा कोलशेत या भागातील प्रभाग क्रमांक 3 मधील निवडणूक चर्चेचा विषय बनली आहे। असं असतानाच याच प्रभागातून निवडणूक लढवत असलेल्या शिंदे सेनेचे ठाणे महिला जिल्हा प्रमुख ठाण्याच्या माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांनी एकाला आक्षेपार्ह वक्तव्य करत पोलीस कारवाईची धमकी दिली। त्याची ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल होतीये। ऑडिओ क्लिपमुळे मीनाक्षी शिंदे या नव्या वादात सापडल्या। तर मीनाक्षी शिंदे यांनी एकाला धमकी दिलेली आहे। माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांचं हे आक्षेपार्ह ऑडिओ सध्या व्हायरल होतोय, त्यामुळे त्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे। पुढे नेमकं काय होणार याकडे लक्ष आहे। होता तर ते उघड फितूर तुम्हाला दिसलेलेच आहे। बरेचशी लोक अशी असतात की सगळं मिळालेलं असताना सुद्धा अशा काही कुरघोडी करत असतात आणि ते फितूर आपल्या जवळ नाही राहिले तर चांगलं होईल। जे कट्टर आहेत ते आपल्याबरोबर राहिले तर मला असं वाटतं चांगलं होईल। येणाऱ्या काळात कडेलोट कशा प्रकारे केलं जाणार, जनता आपली मतं मला असं वाटतं हे जनतेच्या हातात आहे कोणाचा कडेलोट करायचा आणि कोणाचा नाही। मी एवढं ओव्हर कॉन्फिडन्सने काही बोलणार नाही, पण मला एवढं माहिती आहे की ह्या राजकारणामध्ये गेली 18 वर्ष मी काम करते आणि जो काम करतो त्याला न्याय नक्कीच जनता देईल। थँक्यू मॅम, मैडम हिंदी बता दीजिए। हिंदी माझ्या विरोधामध्ये षडयंत्र रचलं जाते असं स्पष्टीकरण त्यांनी दिलेलं आहे। तर एआयचा वापर करून ही ऑडिओ क्लिप तयार केल्याचा दावा ते करतायत। मीनाक्षी शिंदे यांनी सर्व आरोप फेटाळलेले आहेत। जी आक्षेपार्ह ऑडिओ क्लिप व्हायरल होतीये त्यामुळे मीनाक्षी शिंदे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता वर्तवली जात होती। वेगवेगळे आरोप सुद्धा त्यांच्यावर केले जात होते, मात्र त्यांनी हे आरोप फेटाळले।